कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टकडून पर्यटक वृद्धीसाठी नियोजन, पर्यटन वाढीसाठी ट्रस्ट बैठकीत ठराव मंजूर, निधी उभारणीसाठी उपसमितीमार्फत होणार प्रयत्न। सन 2006 पासून कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून दसरा महोत्सव साजरा केला जात असून या ट्रस्टतर्फे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचेच नव्हे तर जिल्ह्यातील पर्यटक वृद्धीसाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत। जिल्ह्यातील पर्यटन विकासाला अधिक चालना मिळावी यासाठी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले। जिल्हाधिकारी तसेच ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ही बैठक पार पडली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, खजिनदार जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ यांच्यासह महावितरण, पर्यटन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन, सराफ असोसिएशन व पर्यटन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ट्रस्टचे काम फक्त महोत्सवापुरते मर्यादित न ठेवता पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी सातत्यपूर्ण नियोजन व प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले। त्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळांचे आयोजन आणि निधी संकलन आवश्यक असल्याने निधी उभारणीसाठी एक उपसमिती नेमण्यात यावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। बैठकीत मागील वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर करून तो अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यासाठी 3 विश्वस्तांना प्राधिकृत करण्यात आले। तसेच यंदाच्या नवरात्रोत्सव व दसरा महोत्सवासाठी ट्रस्टच्या माध्यमातून 20 लाख रुपयांचा अंदाजित खर्च करण्याचे ठरवण्यात आले। या व्यतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास पुढील बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।